Example number 5. Areas of two similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ दिलेले आहेत. ते आहेत 225 स्क्वेअर सेंटीमीटर आणि 81 स्क्वेअर सेंटीमीटर. अजून काय सांगितलं आहे की ते जे दोन ट्रायंगल्स आहेत ते ट्रायंगल्स सिमिलर आहेत. हा पॉईंट यातला खूप महत्त्वाचा आहे. सिमिलर ट्रायंगल्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. अँड also they have given if the side of the smaller triangle is 12 centimeter, then find corresponding side of bigger triangle. तर त्याच्याशी संगत असणारी मोठ्या त्रिकोणाची बाजू आपल्याला काढायची आहे. तर आपण ह्या ठिकाणी उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याकडे एकच गुणधर्म या ठिकाणी वापरण्यासारखा आहे, तो म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगल आणि त्यांचे एरिया यांच्या संदर्भात असलेला गुणधर्म थेरम काय आहे, तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. द थेरम ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. व्हॉट डज इट से? It states that the areas of two similar triangles is equal to the ratios of areas of two similar triangles is equal to the ratio of squares of sides of that triangles. आता या ठिकाणी आपण घेऊया, सपोज आपण मोठ्या त्रिकोणाची जी बाजू आहे ती आपण x मानू. साइड ऑफ बिगर ट्रायंगल बी x. Therefore, area of smaller triangle upon area of bigger triangle. या ठिकाणी आपण काय करलेलं आहे, ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतो आणि हे दोन्ही त्रिकोण काय आहेत, सिमिलर आहेत. त्यामध्ये क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराप्रमाणे येणार आहे. मग आपल्याला साइड ऑफ smaller triangle and it's a square divided by side of bigger triangle and it's a square. Now put the values. As the area of smaller triangle is 81 and bigger triangle is 225 is equal to side of smaller triangle. Smaller triangle ची साइड त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे 12 सेंटीमीटर आहे. 12चा वर्ग छेद साइड ऑफ बिगर ट्रायंगल आपण मांडलेली आहे ती काय आहे, एक्सचा वर्ग. आपण तिरकस गुणाकार करूया. 81 गुणुले एक्सचा वर्ग बरोबर 12चा वर्ग येतो 144 गुणुले 225. आता या ठिकाणी एक्स वर्ग बरोबर काय येईल, एक्स वर्ग बरोबर 144 गुणुले 225 भागिले 81. या ठिकाणी आता आपल्याला एक्स वर्गची किंमत न घेता आपल्याला एक्सची किंमत हवी आहे. यासाठी आपण दोन्ही बाजूस काय घेऊया, वर्गमूळ. जर वर्ग आपल्याला वर्ग घालवायचा असेल तर त्याच्या विरुद्ध क्रिया वर्गमूळ घ्यायची आणि ज्यावेळेला एखाद्या वर्गमूळ घालवायचं असेल तर त्याच्या विरुद्ध क्रिया वर्ग घ्यायची. या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ. दोन्ही बाजूला आपण काय घेऊया, स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होणार आहे बघूया आपण. स्क्वेअर रूटमध्ये मी लिहितोय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 144 इंटू 225 अपॉन 81. ओके, हिअर square and square root get cancelled. Here we get x is equal to what is the square root of 144? Its square root is 12 into 15 upon 81. 81 its square root is 9. Okay, then 3 3 is 9, 3 4 is 12, 3 1 is 3 and 3 5 is 15. म्हणजे इथं गुणाकार आपल्याला करून मिळणार आहे x बरोबर 4 5 20. या ठिकाणी संक्षिप्त रूप आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे x बरोबर 20. आणि उत्तर झाल्यानंतर ही इथपर्यंत गोल करून आपण थांबून चालणार नाही. तर आपल्याला इथं सोल्युशन म्हणून सुद्धा लिहावं लागेल की साइड ऑफ बिगर ट्रायंगल इज इक्वल टू 20 and its unit is a centimeter. In this way we have completed this answer. तर मराठीमध्ये हेच प्रश्न असा आहे की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळ दिले 225 स्क्वेअर सेंटीमीटर आणि 81 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याच्या लहान त्रिकोणाची एक बाजू दिली आहे 12 सेंटीमीटर आणि दुसऱ्या मोठ्या त्रिकोणाची बाजू काढायला सांगितली आहे. ह्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की दोन्ही त्रिकोण काय आहेत, सिमिलर आहेत. आपल्याला माहिती आहे की सिमिलर म्हणजे समरूप आहेत. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. त्यानुसार मी लिहिलं आहे की मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिले मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर लहान त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग छेद मोठ्या त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग. या ठिकाणी 81 ही लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे आणि 225 हे मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे. बरोबर लहान त्रिकोणाची बाजू प्रश्नामध्ये दिली आहे ती 12 सेंटीमीटर. 12चा वर्ग छेद x वर्ग या ठिकाणी केलेला आहे. त्यापुढे गेल्यानंतर आपण हे उदाहरण सोडवतोय. त्या ठिकाणी तिरकस गुणाकार केलेला आपल्याला दिसून येतोय. तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला 81 गुणिले x वर्ग
बरोबर 144 गुणिले 225 आणि हे उदाहरण आपण तिरकसमान करून सोडवताना x वर्गवर आपल्याला किंमत मिळते, पण आपल्याला x वर्गच्या ऐवजी x ची किंमत काढायची आहे, त्यामुळे आपण x वर्गचं घालवण्यासाठी दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ घेतोय. वर्गमूळ घेतल्यानंतर वर्गाला वर्गमूळ जातोय आणि 144 225 आणि 81 यांची वर्गमूळ मिळतात 12 15 आणि 9 आणि त्या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊन x ची किंमत मिळाली आहे 20. तर हे उत्तर या ठिकाणी संपलेलं नाही. ज्या शेवटी आपल्याला सोल्युशन किंवा उत्तर म्हणून शेवटी लिहायला हवं आहे किंवा उकल म्हणून लिहायला हवं आहे ते म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू बरोबर 20 सेंटीमीटर. उदाहरण क्रमांक 6 इन ट्रॅपेझियम PQRS या ठिकाणी ट्रॅपेझियम PQRS दिलेला आहे. साइड PQ इज पॅरलल टू साइड SR, PQ इज पॅरलल टू SR अँड AR इज इक्वल टू 5 × AP. हे आपल्याला दिलेलं आहे, पण ते आहे तसं लिहून घेऊया. AR इज इक्वल टू 5 × AP अँड AS इज इक्वल टू 5 × AQ. हे आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी. याचा आपल्याला उपयोग करावा लागणार आहे आणि पुढे काय करायचं आहे, देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5 × PQ. टू सॉल्व्ह दिस हे सोडवायचं असेल तर आपल्या ठिकाणी दिलेल्या माहितीचा उपयोग करायला. तसं प्रश्नाचा अर्थ आहे की समलंब चौकोन आहे आणि त्या समलंब चौकोन PQRSमध्ये बाजू PQ समांतर बाजू BC SR दिलेला आहे आणि दिलेल्या माहितीचा वापर करून आपल्याला SR बरोबर 5 PQ हे सिद्ध करायचं आहे. आता या ठिकाणी आपण दिलेल्या माहितीच्या आधारेपर्यंत सुरुवात करूया. तर या ठिकाणी AR बरोबर 5 AP दिलेला आहे. आता हे AP या ठिकाणी गुणिले या बाजूला आल्यानंतर काय होईल, AR अपॉन AP इज इक्वल टू 5/1. काही छेदात काही नाही याचा अर्थ 5/1 आणि AS अपॉन AQ इज इक्वल टू 5:1. हे दोन्ही गुणोत्तर समान आलेले आहेत. ह्या दोन्ही गुणोत्तर समान आलेले असतील तर याचा अर्थ आपण असं लिहू शकतो की AR छेद AP बरोबर AS छेद AQ. हे आपण दिलेल्या सगळ्या माहितीनुसार लिहिलेलं आपण एकाकडे टाकूया. आता आपण त्रिकोण घेऊया. त्रिकोण APQ व त्रिकोण ASR यामध्ये इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल ASR ह्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला आता काय बघायचं बघा. ही दिलेली माहिती ती पहिल्यांदा आपण वापरून घेऊया. यामध्ये काय दिले आपल्याला की एक कोण आपण असं लिहू शकतो की AR छेद AP बरोबर AS छेद AQ हे दिलेलं आहे. म्हणजे बाजू आपल्याला त्याच्या संगत प्रमाणात असलेल्या दिसून येतात. अजून एक कोण आपण बघा AR अपॉन AP अँड AS अपॉन AQ यांचं गुणोत्तर समान असलेलं दिसून येते. अजून दुसरी गोष्ट काय दिसून येते तर या दोन AR आणि AP आणि AS आणि SQ. आता बघा AR आणि AS ह्या दोन बाजू आहेत. या दोन बाजूंच्या मधला कोण कोणता येतोय तर कोण SAR हा अँगल या ठिकाणी येतोय SAR आणि ह्या दोन बाजूंच्या मधला कोण येतोय AS आणि SQ. बघा AS आणि AP आणि AQ यांच्यामधला कोण येतोय PAQ अँगल PAQ. हे दोन कोण आपल्याला दिसतात की तो विरुद्ध कोण आहे. दीज आर अपोजिट अँगल्स, देअरफॉर दीज आर कॉन्ग्रुएंट. आपण कारण काय लिहिणार अपोजिट अँगल्स आणि याच्यासाठी आपण इथं फ्रॉम 1 म्हटलं तर चालेल. आता या दोन्हीवरून काय कळतं की हे दोन त्रिकोण APQ. आता आपल्याला जी संगती आहे ती व्यवस्थित घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे आपण काय करूया PAQ संगत घेत असताना आपल्याला बघा PA की संगती लिहायची आपल्याला PAQ. आता PAQ हा कोणतर A आणि A दोन्ही समान आहेत त्याचा प्रश्न नाही. आता PAQ बाजू आपण बघूया PAला संगत जी बाजू येते ती कोणती येते तर RA येते. PAला RA येते. म्हणजे आपण इथे काय करणार R सुरुवातीला पाहिलं पाहिजे RAS या पद्धतीने संगती येईल. ह्या संगतीनुसार 1-to-1 correspondence these triangles are congruent. Triangle PAQ is similar to triangle RAS. Which similarity test is used here? Side yes test is used here. ओके. आता आपल्याला या ठिकाणी मिळालं की दोन त्रिकोण समरूप आहेत. हे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर आपल्याला गुणधर्म माहिती आहे की दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्या समरूपतेची कसोटी अशी आहे की उर्वरित बाजू सुद्धा काय असणार आहे प्रमाणात असणार आहे. मग उर्वरित बाजू किती येणार आहेत बघा बघू. उर्वरित बाजू कोणती राहिली आता या त्रिकोणाची AR झाली, AP झाली, AS झाली, AQ राहिली. राहिली कोणती PQ आणि SR. आपण तिथं संगती घेताना या पद्धतीनेच घ्या पाहिजे. इथं PQ मग आपण लिहिणार AR अपॉन AP इज इक्वल टू AS अपॉन AQ इज इक्वल टू लास्ट साईडचं SR अपॉन PQ इज इक्वल टू 1/5. हे कशावर लिहिलं फ्रॉम 1. इथं आपण बघा हे दोन्ही समान आपण 5/1 लिहू शकतो. 1/5 नाही 5/1 फ्रॉम काय म्हणणार फ्रॉम 1 एक करून आपण हे लिहू शकतो. आता या ठिकाणी काय येईल तर आपण मग लिहिणार SR छेद PQ म्हणजे SR अपॉन PQ इज इक्वल टू 5:1 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन SR इज इक्वल टू 5 ×
पी क्यू. एस आर बरोबर काय येईल 5 गुणिले पी क्यू येईल, जे आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं होतं. हे सिद्ध झालं. आपण हे झाल्यानंतर आपण म्हणू शकतो की हेन्स प्रूफ. पुन्हा एकदा बघा, यामध्ये आपण पहिल्यांदा या ठिकाणी काय केलेलं आहे, दिलेल्या माहितीच्या आधारे बाजू प्रमाणात दाखवल्या. बाजू प्रमाणात दाखवल्यानंतर ते 2 त्रिकोण समरूप दाखवले आणि समरूप दाखवल्यानंतर उर्वरित बाजू सुद्धा त्याच्या काय असतात, प्रमाणात येतात. आणि त्यानुसार एस आर छेद पी क्यू आणि त्याची किंमत पहिल्यांदा आपल्याला दिलेली आहे 5/1 आणि ती किंमत आपण ठेवून त्याची कस गुणाकार करून हे सिद्ध केलेलं आहे.